नमस्कार, मी प्रियांका नागने आज तुमच्यासाठी एक नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे. मी आपल्या मराठी जॉब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपण दररोज इथे वेगवेगळे जॉब अपडेट्स बघतो, मराठीतून ते पण. मी तुम्हाला सविस्तरपणे पूर्ण माहिती सांगते. एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, अर्जाची फी किती असणार आहे, अर्ज कोणत्या पद्धतीने करायचा आहे, त्याच्यानंतर इथे कमीत कमी सॅलरी टू जास्तीत जास्त सॅलरी किती भेटणार आहे आणि इथे डेट कधीपासून सुरू होतात, ॲप्लिकेशन भरण्यासाठी लास्ट डेट काय आहे, जर ऑफलाईन असेल तर ऑफलाईन सांगते, ऑनलाईन असेल तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा हे सुद्धा आपण इथे बघून घेतो. त्यानंतर इथे मुलाखतीसाठी तुम्हाला कुठे जायचं आहे हे पण आपण पूर्ण माहिती बघतो. सो आज आपण जे जॉब अपडेट बघणार आहोत, बँक ऑफ इंडिया यांच्यातर्फे जॉब अपडेट आलेली आहे. आपण सविस्तरपणे पूर्ण माहिती बघणार आहोत. माझ्याकडे PDF आहे, फॉर्म भरण्यासाठी पण जी PDF आहे ते सुद्धा आहे आणि पूर्ण माहितीची सुद्धा PDF आहे. आपण पूर्णपणे माहिती बघून घेऊयात, कोणताही पार्ट मिस करू नका, जेणेकरून तुम्हाला अर्धवट माहिती भेटून जाईल. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा. चला तर आपण सविस्तरपणे पूर्ण माहिती बघून घेऊयात. सो इथे बँक ऑफ इंडिया यांच्यातर्फे ही जॉब अपडेट आलेली आहे. आपण पूर्णपणे सविस्तर माहिती बघून घेऊया. इथे बघा, बँक ऑफ इंडिया यांच्यातर्फे माहिती आलेली आहे. आपण पूर्णपणे माहिती बघून घेऊयात. इलिजिबिलिटी फॉर फॅकल्टी दिलेले आहे, हाऊ टू अप्लाय दिलेला आहे, नंबर ऑफ पोस्ट कोणते कोणते आहे ते दिलेलं आहे, एज क्रायटेरिया आहे, सिलेक्शन प्रोसिजर काय असणार आहे, त्यानंतर सॅलरी किती असणार आहे, तुम्हाला जर ट्रॅव्हलिंग करायचं असेल तर तिथे तुम्हाला किती पैसे भेटणार आहे, लिव्स काय कन्सिडर करणार आहेत, पॉलिसी कोणती असणार आहे, त्यानंतर लास्ट डेट फॉर द सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन काय आहे हे आपण पूर्ण बघून घेणार आहोत. सो इथे जॉब प्रोफाईल बघून घेऊया. तिथे पहिल्यांदा असिस्टिंग द डिरेक्टर अँड कंडक्टिंग ट्रेनिंग प्रोग्राम्स हे आहे तुमचं जॉब प्रोफाईल. हे पूर्णपणे डिटेल्स बघून घेऊयात. डेट ऑफ रिटर्न टेस्ट अँड इंटरव्ह्यू विल बी डिसाइडेड विथ ड्यू कन्सल्टेशन विथ हायर ऑथॉरिटीज सांगितलेलं आहे. रिटर्न टेस्ट असणार आहे आणि इथे इंटरव्ह्यू घेतला जाणार आहे. तुमची जी लास्ट डेट असणार आहे 20 डिसेंबर 2023 आहे. ॲप्लिकेशन भरण्यास सुरुवात झालेली आहे. तुम्ही जर एलिजिबल असाल तर नक्कीच इथे अप्लाय करायचं आहे. सो इथे कंडक्टिंग प्री ट्रेनिंग ॲक्टिव्हिटीज असणार आहे तुमचं काम. त्यानंतर डिरेक्टर किंवा प्री जे ॲन्युअल फंक्शन असणार, ॲन्युअल प्लॅन असणार आहे, त्याला तुम्हाला कस्टमाइज करायचं आहे, ट्रेनिंग द्यायचं आहे. त्यानंतर ऑर्गनाईज करायचं आहे, ट्रेनिंग मटेरियल, गेस्ट फॅकल्टी यांच्याकडे बघायचं आहे तुम्हाला. प्रोव्हाइडिंग पोस्ट ट्रेनिंग एस्कॉर्ट सर्व्हिसेस इन्क्लुडिंग फॉलोअप व्हिजिट्स अँड मीट्स हे सुद्धा तुमचं काम असणार आहे. आपण वन बाय वन बघून घेऊया. तिथे जे डिटेलमध्ये सेकंड फ्लोअर हॉटेल मीरा माधव बिल्डिंग ऑपोजिट एसटी स्टँड अलिबाग इथे तुमचं जॉब अपडेट असणार आहे. डिटेल टर्म कंडिशन फॉर एंगेजमेंट ऑफ ए कॉन्ट्रॅक्ट बेसिसचा जॉब आहे. तुम्हाला जी फॅकल्टीसाठी तुम्हाला इथे कॉन्ट्रॅक्ट बेसिसचा जॉब असणार आहे. एलिजिबिलिटी फॉर फॅकल्टी असणार आहे. ते क्वालिफिकेशन मिनिमम तुमचं ग्रॅज्युएशन, डिप्लोमा इन वोकेशनल कोर्स प्रेफरेबल पाहिजे आहे. त्यानंतर शल हॅव ए फ्लेअर फॉर टीचिंग अँड पजेसेस साऊंड कॉम्प्युटर नॉलेज. तुमचं कॉम्प्युटर नॉलेज चांगलं पाहिजे आहे. जसं की तुम्हाला सांगितलं ट्रेनिंग वगैरे द्यावं लागणार आहे. तुमचं कम्युनिकेशन फ्लुएंट पाहिजे आहे, लोकल लँग्वेज आली पाहिजे आहे, हिंदी इंग्लिश तुम्हाला समजलं पाहिजे आहे. प्रेफरन्स वुड बी कॅन्डिडेट रिसाइडिंग द सेम डिस्ट्रिक्ट ॲज RSETI हे सुद्धा मेन्शन केलेलं आहे. ॲप्लिकेशन करण्यासाठी ॲप्लिकेशन शुड बी सबमिटेड इन बँक्स प्रिस्क्राईब फॉर्मेट. हे जे फॉर्मेट आहे हे सुद्धा मी तुम्हाला माहिती देणार आहे. या फॉर्मेटमध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन ऑफलाईन पद्धतीने भरायचं आहे. नंबर ऑफ पोस्ट सांगितलेला आहे. 1 पोस्ट फॉर फॅकल्टी फॉर RSETI रायगड ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिस फॉर पिरियड ऑफ 2 इयर्स सांगितलेलं आहे, 2 वर्षाचं आहे. प्रोव्हिजन फॉर फर्दर रिन्युअल बेस्ड ऑन द सॅटिस म्हणजे तुमच्या कामवरती तुमचं इथे रिन्युअल होऊन जाणार आहे. काम चांगलं असेल तर तुम्हाला नक्कीच इथे परमनंट सुद्धा करू शकतो. द कॉन्ट्रॅक्ट मे बी टर्मिनेटेड बाय आयदर साइड बाय गिव्हिंग 1 मंथ नोटीस हे सुद्धा मेन्शन केलेलं आहे. त्यानंतर इथे जे एज क्रायटेरिया आहे 25 वर्ष कमीत कमी आणि मॅक्झिमम 65 इयर्स हे सुद्धा मेन्शन केलेलं आहे. त्यानंतर सिलेक्शन प्रोसिजर आहे, रिटर्न टेस्ट होईल, पर्सनल इंटरव्ह्यू होईल आणि डेमॉन्स्ट्रेशन प्रेझेंटेशन होईल सुद्धा सांगितलेलं आहे. रिटर्न टेस्टमध्ये इथे टू ॲसेस जनरल नॉलेज अँड कम्प्युटर कॅपेबिलिटी म्हणजे जनरल नॉलेज, कम्प्युटर कॅपेबिलिटीचं नॉलेज होईल आणि हे इंग्लिशमध्ये तुमचं कंडक्ट होईल. पर्सनल इंटरव्ह्यूमध्ये कम्युनिकेशन ॲबिलिटी, लिडरशिप क्वालिटी, ॲटिट्यूड, प्रॉब्लेम सॉल्विंग हे चेक केलं जाईल. डेमॉन्स्ट्रेशनमध्ये टीचिंग स्किल कसे आहे, तुमची कम्युनिकेशन कॅपॅसिटी कशी आहे हे सुद्धा चेक केले जाईल. जे काही क्वालिफाईंग रिटर्न एक्झाम होईल त्याच जे पदवीधर असणार म्हणजे कॅन्डिडेट असणार आहे त्यांचं जे इंटरव्ह्यू किंवा प्रेझेंटेशन होणार आहे. आता इथे सॅलरी आहे कमीत कमी तुम्हाला 20,000 पर मंथ भेटणार आहे. ॲक्च्युअल ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस सांगितलेला आहे, मॅक्झिमम 250 रुपये सांगितलेला आहे. जॉब ट्रेनिंग वेरेवर रिक्वायर्ड ॲट साईट अदर दॅन द इन्स्टिट्यूट विल बी प्रोव्हाइडेड बाय द अप्रूव्ड बाय द RSETI सांगितलेलं आहे. त्यानंतर लिव्ज बघा, 12 डेज इन कॅलेंडर इयर म्हणजे तुम्हाला 12 दिवसांचे लिव्ज अँड मॅक्झिमम 4 डेज ऑन ईच ओकेजन सांगितलेलं आहे.
एक्झिट पॉलिसी 1 मंथ नोटीस फ्रॉम द आयदर साईड मेन्शन केलेलं आहे. इथे तुम्हाला ॲड्रेस आहे. ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ RECTI फॅकल्टी शुड बी मेन्शन ऑन द टॉप ऑफ द एनव्हलप. एनव्हलपच्या वरती तुम्हाला मेन्शन करायचं आहे की तुम्ही कशासाठी इथे पाठवून देत आहे. सो इथे ॲड्रेस आहे. त्याच्यानंतर हे जे तुम्हाला फॉर्मॅट आहे हे सुद्धा सांगत आहे. तुम्हाला इथे फोटो पेस्ट करायचा आहे आणि तुम्हाला इथं नाव वगैरे सगळं कोणत्या पोस्टसाठी आहे द्यायचं आहे. तुमचं नाव मेन्शन करायचं आहे, फादर किंवा हस्बंडचं नेम, ॲड्रेस मेन्शन करायचा आहे, जेंडर कोणतं आहे, डेट ऑफ बर्थ, एज, कॅटेगरी कोणती आहे, त्यानंतर इथे स्टेटस तुमचं कोणतं आहे ते मेन्शन करायचं. मॅरिड असेल तर मॅरिड, सिंगल असेल तर सिंगल, हे सगळं मेन्शन करायचं आहे. मोबाईल नंबर, ईमेल ID, कम्प्युटर नॉलेज आहे का त्याचं प्रूफ, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आणि कोणतं लँग्वेज तुम्ही बोलू शकता, लिहू शकता, वाचू शकता आणि तुम्हाला अंडरस्टँड कोणती लँग्वेज होती हे इथे मेन्शन करायचं आहे. डॉक्युमेंट्स कोणते आहे ते सुद्धा मेन्शन करायचं आहे. एक्सपिरियन्स असेल तर किती वर्षाचा आहे हे सुद्धा तुम्हाला पूर्ण मेन्शन करून हे अटॅच करून पूर्ण विथ डॉक्युमेंट्स तुम्हाला काय करायचं आहे. जे लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स इथे दिलेलं आहे, इथे जे डिक्लेरेशन आहे तुम्हाला क्लिक साईन करून इथे प्लेस आणि डेट ऑफ बर्थ साईन करून तुम्हाला ॲप्लिकेशन या ॲड्रेसवरती पाठवून द्यायचं आहे. त्या ॲड्रेस दिलेला आहे. पूर्ण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. तुम्ही एकदा चेक करून घ्यायचं आहे. काही क्वेश्चन असेल तर नक्कीच इथे कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ज्यांना जॉबची गरज आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचून जाईल. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.